आई ना जय श्रीराम सगळ्यांना आणि आय एम शुअर सगळेजण तयार आहेत एका छान ऊर्जेने. माझी सगळ्यांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ ऑन ठेवा म्हणजे हा सेशन आपला आणखीन छान कनेक्टेड होणार आहे. थँक्यू सो जय मच. श्री राम मैम। जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. बुवा आपल्या सगळ्यांसमोर येतील त्याच्या आधी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा व्हिडिओ ऑन असला पाहिजे. थँक्यू सो मच. आणि येस, आपण 100 मेंबर झालोत. हॅपी. जय श्रीराम ताई. जय श्रीराम. जय सगळ्यांना जय श्रीराम. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. आणि आय एम शुअर माझ्यासोबत तुम्ही पण सगळे एक्साइटेड आहात. No, you're आज not. Sorry about that. आय एम शुअर की आज तुम्ही मला नाही ऐकणार आहेत आणि आज एका अशा आपल्याला जे म्हणेल डिवाइन सगळ्या एक्सपिरियन्सला कनेक्ट करणाऱ्यांसोबत जोडायला भेटतंय. हे म्हणजे भाग्यच आहे. आज मी माझ्या रोलमध्ये नाहीये. आज मला फक्त एक शिष्य म्हणून आणि एक फक्त मीडिएटर म्हणून पाहावं, ही माझी सगळ्यांना विनंती. बुवा आपल्या सगळ्यांसमोर हा विषय मांडतील त्याच्या आधी अगदी अ, मनापासनं बुवांना आणि ह्या सगळ्या
निसर्गात ज्या ज्या शक्ती होत्या, ज्यांच्यामुळे मी जोडले, त्यांना मनापासून थँक्स. हा प्रवास फक्त आजच्या दिवसाचा नाहीये. आपण अल्मोस्ट प्रत्येक गुरुवारी आता बुवांना वेगवेगळ्या मार्गदर्शनातून ऐकणार आहे. तर मला वाटतं की ही आपल्यासाठी खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. हा प्रवास करत असताना फक्त कोणत्या गोष्टीचं थोडंसं पालन करावं, तर वेळ जे आपण नेहमीच पाळतो. दुसरं जे पण बुवा आपल्याला विचार मांडतायत, तुम्हाला जिथेही वाटतं की नोट्स काढल्या पाहिजे, त्या नक्की तुम्ही त्या नोट्स काढा. त्याला तुम्ही अगदी शॉर्टमध्ये लिहून घ्या. शेवटी जो विषय मांडला गेलाय त्याचे काही प्रश्न असतील, तर ते नक्की आपण प्रश्न-उत्तरं घेणार आहोत. आणि फक्त शेवटी न घेता मध्ये-मध्ये असं बुवांशी बोलून मी ठरवलंय, की आपण एखाद्या विषयाची मांडणी झाली, की मग नंतर आपण त्या विषयाच्या रिलेटेड काही प्रश्न विचारू शकतो. मला माहिती आहे सगळ्यांनाच बुवांच्या प्रवासाबद्दल माहिती असेल, पण मी एक छोटीशी भूमिका निभावते. मोहन बुवा रामदासी ज्यांना आज तुम्ही ऐकणार आहे. काही जणांसाठी असू शकतं, की आज तुम्ही पहिल्यांदा नाव ऐकलंय किंवा तुमच्यासाठी याच्या आधीची कोणती माहिती नसेल. तर बुवा सज्जनगडावर श्री समर्थांच्या सेवेत गेल्या 45 वर्षात त्यांनी सेवा दिली. मला वाटतं हा कालखंड बुवांचा 1971 पासनं ते 2016 पर्यंत बुवा सज्जनगडावर होते. आणि 2000 पासनं ते 2016 हा 16 वर्षाचा काळ त्यांनी पूर्ण व्यवस्थापन आणि सगळं बघण्यासाठी अ, मला वाटतं की समर्थांनी बुवांना मीडिएटर बनवलेलं. आणि त्यानंतरचा आता खातगावच्या मठामध्ये बुवांचा हा प्रवास समर्थांच्या विचारांना अगदी छोट्या-छोट्या सूक्ष्म लेव्हलवरून अगदी सोप्याने कसं लोकांपर्यंत ते पोहोचवता येईल याचा प्रचार आणि प्रसार तर बुवा करतायत. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट मला जी वाटते, की ते त्यांच्या सेवेमध्ये जेव्हा ते 45 वर्ष सज्जनगडावर होते, ती गोष्ट तुम्हाला बुवांना ऐकल्यावर जाणवेल, की ते इतकं म्हणजे हा प्रवास सोपा नाहीये. त्याची निवड होणं सोपं नाहीये. पण आज आपल्याला आपल्या घरी बसून हे ऐकायला मिळतंय, तर त्याच्या आधी आपल्यातलं असणारं ते ग्रॅटिट्यूड त्या लेव्हलवर नक्कीच गेलं पाहिजे. बुवा ज्या क्षणापासनं एक गुरु म्हणून माझ्या आयुष्यात आलेत, अ, म्हणजे कोणतीही गोष्ट त्यांना सांगायची गरज पडलेली नाहीये मला. ती आपोआप सॉल्व्ह होत गेली. तर एवढ्या छोट्या अ, माझ्या शेअरिंगनंतर मी बुवांना अगदी रिक्वेस्ट करते, की बुवा त्यांचं मार्गदर्शन आपल्यासोबत शेअर करतील. आवाज कमी येतोय? आता येतोय व्यवस्थित? आय एम सॉरी. मी मेसेज नव्हता पाहिला. आवाज कमी येतोय त्याचा. तर आपण बुवांना या आजच्या छानशा विषयासाठी इन्व्हाईट करतोय आणि बुवा तयार आहेत. माझा आवाज रोहित दादा जर येत असेल तर प्लीज बुवांचा व्हिडिओ आणि ऑडिओ ऑन करूयात आपण. आता अजूनही आवाज कमी येतोय माझ्या साइडनी का आता बरोबर आहे? प्रियंका मॅम येतोय? ठीक आहे. मला वाटतंय बुवा जोपर्यंत व्हिडिओ ऑन करतील, कनेक्ट होतील, तोपर्यंत आपण सगळेच जण थोडासा लांब आणि दीर्घ श्वास घेऊन जरा ताठ बसूयात. आणि तुमचे जे पण आराध्य, जे पण ईश्वर आहेत, जे पण गुरु आहेत, त्यांना अगदी मनापासून आठवण करूयात. तर एक लांब आणि दीर्घ श्वास घेऊन काही क्षणासाठी आपले डोळे बंद करा. आणि तुमच्या श्वासाच्या आवन आणि जावन प्रक्रियेवर तुमचं लक्ष केंद्रित करा. अगदी सावकाश डोळे बंद आणि तुमचं लक्ष तुमच्या श्वासावर. आणि आता जस्ट तुम्ही ज्या पण ईश्वराला, भगवंताला मानतात त्यांचं दिव्य स्वरूप डोळ्यासमोर आणा. जस्ट फील इट डीपली. त्यांचं जे दिव्य स्वरूप आहे, तो लख्ख प्रकाश तुमच्यावर येतोय आणि त्यांचा आशीर्वाद रूपी हात तुमच्या डोक्यावर आहे. एका छानशा स्माईलनी त्यांना मनापासून थँक्स म्हणा. ती एनर्जी, ती ऊर्जा तुमच्यामध्ये सामावून घ्या आणि त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा.
मनापासून त्यांना थँक्स म्हणा. आणि आता स्वतःला अगदी मनापासून सांगा की आपण समर्थांच्या विचारांनी आता आपल्या या जीवनाला कसं सामर्थ्यवान करायचं याची गुरुकिल्ली घ्यायला तयार आहोत. जस्ट फील इट डीपली. पुन्हा एकदा लांब आणि दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. सावकाश डोळ्यांवर ठेवा आणि अगदी सावकाश डोळे उघडा. तर बुवा, माझा आवाज येतोय? अजूनही माझा आवाज कमी येत असेल तर स्मिताताई टीम बघतेय काही टेक्निकल एरर माझ्याकडनं आहे का? रोहित दादा, माझा आवाज येतोय? आवाज येतोय मॅम व्यवस्थित तुमचा. येतोय? हो. ओके. तर येस निलेश सर, जर पॉसिबल असेल तर बुवांना तुम्ही व्हिडिओ ऑन करायचा मेसेज द्याल. जय श्रीराम बुवा. हा मला येत नाहीये. येस येस बुवा, आवाज येतोय. हा येतोय ना, ठीक आहे. जय श्रीराम बुवा. चरण जय श्री. सुरू करायचं. जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे शिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतोय ना? हा, आजच्या विषयाचं थोडीशी जरा सुरुवात करून द्या, सांगून द्या आपला विषय. नक्की. मला वाटतंय की विषय अगदी सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आहे की आपलं आयुष्य आपल्याला जे सक्सेस करायचं आहे तर त्याच्यासाठी या सामर्थ्यवान जीवनाची गुरुकिल्ली आपण समर्थांच्या विचारांमधनं आज सगळेजण समजून घेणार आहोत. तर मला वाटतं विषयासाठी तर सगळेच आतुर आहात. प्रत्येकाची गरज आहे की हा विषय आपल्याला खूप जवळचा आहे. प्रत्येकाला वाटतंय की रोहित, आयुष्यात येणाऱ्या हे काही रोहित, अडचणींमध्ये आपल्याला कशा त्या समर्थांच्या विचारांनी मदत होणार आहे त्यासाठी बुवा आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तुझा आवाज मला खूप कमी येतोय. अ, तुझा आवाज आवाज खूप कमी माझा येतोय. कमी येतोय बुवा आवाज? हा, मे बी माझ्या खूपच कमी येतोय. आवाजाकडनं आज काहीतरी टेक्निकल एरर आहे, पण तुमचा सगळ्यांना व्यवस्थित येतोय. ठीक आहे, ठीक आहे, हा, ठीक आहे. हरकत ओके नाही, बुवा. हरकत नाही. ओके. चला सुरू करायचंय. चला. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या आजच्याच पहिल्याच सत्संगामध्ये, चिंतनामध्ये आपण एक समर्थांच्या सामर्थ्य संपन्न अशा विचारातून आपलं दैनंदिन जीवन कसं असावं या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आनंद तर हवाय, सुख हवंय, समाधान हवंय, बऱ्याच गोष्टी आपल्याला हव्या आहेत. पण त्या मिळण्यापासून आपण थोडेसे वंचित राहतो किंवा दूर राहतो. त्याचं नेमकं कारण काय असावं? तर त्याचं नेमकं कारण शोधण्यासाठी किंवा त्या अनुषंगाने आपण चिंतन करण्यासाठी आजचा आपला हा सत्संगाचा खरं तर विषय आहे. आपण जेव्हा विचार करतो, आपल्या स्वतःबद्दल विचार करतो, आपल्या स्वतःच्या काही मनामध्ये विचार असतात, पण हे विचारांचं प्रमाण इतकं जास्ती असतं, इतक्या मोठ्या प्रमाणात असतं
आणि मग आपल्याला या विचारातून किंवा या मनाच्या चक्रातून बाहेर पडणं हे खूप कठीण जातं. अनेक जण मला विचारतात की मग त्यासाठी काय करावं? तर त्या मनाला थोडंसं एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. त्या मनाला थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न करावा. कारण कसं आहे की मनावरती एका जन्माचे संस्कार नाहीयेत. मनावरती अनेक जन्मोनजन्मीचे संस्कार आहेत. आणि मग समर्थ आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये असं सांगतात की मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जसं तू कर्म केलंयस त्या कर्माचा परिणाम म्हणजे आता तुझी चाललेली जी सद्यस्थिती आहे हा तुझ्या कर्माचा परिणाम आहे. आणि या कर्माच्या परिणामातून आपल्याला जर बाहेर पडायचंय, कर्माच्या परिणामातून जर आपल्याला काही गोष्टी साध्य करायच्या असतील, तर आपल्याला आपल्या स्वतःचं व्यक्तिगत साधन करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. तर हे साधन कसं करावं? साधन करत असताना मनाला कुठे ठेवावं? आपल्या बुद्धीला कुठे ठेवावं? आपल्या चित्ताला काय स्थान असावं? तर या सगळ्या गोष्टीमध्ये नक्की एक भाग असा राहतो, की आपलं मन स्वस्थ नाहीये. आपलं मन शांत नाहीये. आपलं मन एकाग्र नाहीये. आणि त्याच्यामुळे या सगळ्या बाहेरच्या चक्रामध्ये मन अडकलेलं असल्यामुळे, मन गुंतलेलं असल्यामुळे आपल्याला मन इतस्तः भरकटताना पाहायला मिळेल. मन खूप असं सगळीकडे धावतंय. तो मनाचा स्वभाव आहे. आणि या मनाच्या स्वभावामुळे आपल्याला त्या मनाला एकाग्र करणं अत्यंत गरजेचं आहे. आवाज येतोय माझा? येस बुवा, आवाज येतोय. व्यवस्थित येतोय बुवा. येतोय ना? हां, ठीक आहे, ठीक आहे. तर आता मला असं सांगा, की आपल्याला नेमकं आजच्या या विषयाच्या अनुषंगाने थोडंसं चिंतन कोणत्या कशा प्रकारानं जावं? काही कोणाचे प्रश्न आले असतील, कुणाला काही बोलायचं असेल, कुणाला काही विचारायचं असेल, तर त्याच्यासाठी पण आपण वेळ आजचा नक्की ठेवलेला आहे. पण मी मूळ बैठक आपली स्थिर व्हावी. पहा, की आपली बैठक जर स्थिर नसेल, आपलं मन शांत नसेल, मन एकाग्र नसेल, मन स्थिर नसेल, तर मग आपण कोणताही व्यवहार, कोणताही उद्योग साधन तर होणं शक्यच नाही. आणि साधनासाठी ज्या मनाच्या एकाग्रतेची आवश्यकता आहे, ते मन एकाग्र करण्यासाठी समर्थांचा दासबोध आहे. समर्थांचे मनाचे श्लोक आहे. समर्थांचा आत्माराम आहे. आणि या सगळ्या वाङ्मयातून, सगळ्या चिंतनातून समर्थ असं सांगतात, की आपल्या मनाला तुम्ही सामर्थ्य संपन्न बनवा. आपल्या मनाला जर सामर्थ्य दिलं, हे बाहेरून आणायचं नाहीये. कोणतीही वस्तू, कोणताही परिणाम आणि कोणताही साधनेमध्ये किंवा परमार्थामध्ये बाहेरून काही आणायचंय किंवा काही बाहेरून साध्य करायचंय असं असतच नाही. तर जे करायचं आहे, जे साध्य करायचं आहे, ते आपल्यामध्येच आहे. तू स्वतः विचार कर, तुझा तू स्वतः पहा. ज्ञानाची व्याख्या करताना समर्थांनी काय सांगितलं? समर्थ असं म्हणाले, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. तर आपण आपल्याला कसं पाहायचं? आपण आपला चेहरा पाहून चालेल का? आपलं रूप पाहून चालेल का? आपलं रूप तर बदलतंय. आपलं शरीर बदलतंय. म्हणून तर ते नाशिवंत आहे. सृष्टीचा नियम आहे, की जे जे नाशिवंत आहे, ते बदलतं आणि जे बदलत असतं, ते नाशिवंत असतं. म्हणून बदलणाऱ्या कुठल्याही गोष्टीकडे, स्थिर न राहणाऱ्या कुठल्याही गोष्टीकडे आपण जास्ती आकर्षित झालेलो आहोत. आणि त्याच्यामुळे दुःख आहे. त्याच्यामुळे तिथे अडचण आहे, की जे अस्तित्वातच नाहीये, पण आपण कल्पनेनं उभं केलंय. जे स्थिर नाहीये, जे शाश्वत नाहीये, जे टिकणारं नाहीये. आता तुम्ही देहाचे आपण एवढे सगळे लाड करतो. देहाला ज्या हवे त्या गोष्टी देतो. सगळ्या काही आपण त्याला पुरवत असतो. पण देह नाशिवंत आहे. म्हणून समर्थ म्हणाले, की देह नाशिवंत आहे, आत्मा शाश्वत आहे. तुझं आत्म्याचं जे स्थान आहे, ते शाश्वत आहे. आणि म्हणून अंतरात्म्यासी लागेल ढका, ऐसी वर्तणूक करू नका, जेथे तेथे विवेका प्रगट करी असं सांगितलंय.
म्हणजे काय, तर शाश्वत काय आहे, तर तो आत्मा आहे. शाश्वत काय आहे, तर आपलं आत्मस्वरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपाच्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. मग हा फार अवघड वाटतो विषय, खूप कठीण वाटतो, खूप क्लिष्ट वाटतो. मग हे कसं करायचं? आमच्या मनामध्ये प्रश्न आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे आता, की मग हे कसं करावं? साध्य तर करायचंय. पण आम्हाला आमचे सगळं सांभाळून हे सगळं करायचंय. हे तर त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. हे सगळं सांभाळूनच करायचंय. समर्थाने सांगितलंयच ना, की प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. पण त्या प्रपंचाची व्यवस्थित व्याख्या आम्हाला समजली पाहिजे. प्रपंच म्हणजे काय, हे आधी आमच्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रपंच याचा अर्थ सगळं दुसऱ्यासाठी. त्यातलं काही आपल्यासाठी असत नाही. आपल्याबरोबर काही त्यातलं येत नाही. आपल्याबरोबर आपलं म्हणून आपण ज्यांना म्हणतो आहोत, ते सुद्धा आपल्याबरोबर कोणी येत नाही. मग प्रपंच म्हणजे बाह्य उपाधी आहे. सगळे भौतिक विषय आहेत. मग त्याच्यामध्ये सगळं माणसं पण आली, सगळे नाती आली, सगळे परिवार आला, सगळे जण त्याच्यामध्ये आले. समर्थाने तर दासबोधामध्ये हे सगळे विषय सांगितलेले आहेत. एक एक आपल्याला तो विषय आपण नक्की पाहणार आहोत. समर्थ असं म्हणाले होते की कैची माता, कैचा पिता, कैची बहीण, कैचा भ्राता, कैची सुहृदे, कैची वनिता, पुत्र कळत्राधिक. स्पष्ट सांगितलंय. हे तू जाण मावेची. ही सगळी मायेची आहेत. मायेची याचा अर्थ काय? माया खरी नाहीये, माया शाश्वत नाहीये, माया टिकणारी नाहीये. आणि जी खरी माया नाहीये, तो हा सगळा मायेचा पसार आहे. हे सांगितलं की आपल्याला पटलं असेल, तो खरंच आहे हे सगळं. पण मग जर हे खरं असेल, जर खरं आहे, तर मग आम्ही परत त्यालाच गुंडाळतो, त्यालाच कवटाळतो, त्यालाच आम्ही धरून बसलेलो आहोत. आणि ते सोडायचंय. त्या मोहातून बाहेर पडायचंय. त्या मोहपाशातून बाहेर पडायचंय. कुठलंही काही त्याग करायला सांगितलेलं नाही, काही सोडायला सांगितलेलं नाही. दासबोध सगळं सांगून जातो. दासबोधामध्ये काय सांगितलं स्पष्ट? काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. मग काय करायचं? एक विचार करून पाही म्हणजे बरा. फक्त एक विचार कर, की तू स्वतः एकटा जन्माला आलेला आहेस. तुला एकट्यालाच हे सगळ्या गोष्टीला सामोरं जायचंय. आणि तुला एकट्यालाच या गोष्टीला, सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊन तुझं जीवन तुला आनंदी करायचंय. खरंच आहे. आपलं जीवन हे आनंदमय झालं पाहिजे. आणि तो आनंद सुद्धा हा क्षणिक असून चालणार नाही. आम्ही सगळे क्षणिक आनंदाच्या मागे लागलेलो आहोत. तो आनंद हा शाश्वत स्वरूपाचा असला पाहिजे. खरं तर आपलं अस्तित्व, आपलं जीवन, आपण हे सगळे आनंदमय आहोत. आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे. उपनिषदांनी काय सांगितलं? आनंदम ब्रह्मे दिव्य जाना. आनंद हे ब्रह्माचं रूप आहे. म्हणजे ब्रह्माचं रूप आहे ते खरं आहे, शाश्वत आहे. पण मग त्या शाश्वत असलेल्या आनंदाला आम्ही क्षणिक आनंदामध्ये सुख मानतो. मग त्या क्षणिक आनंदामध्ये सुख न मानता आम्हाला शाश्वत अशा प्रकारचा आनंद, आनंदमय जीवन आपल्याला जगायचं. मग त्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी जे जे शाश्वत आहे, टिकणार आहे, बरोबर येणार आहे. आपल्या बरोबर काय येणार आहे? आपल्या बरोबर फक्त आणि फक्त आपण केलेलं सत्कर्म बरोबर येणार. आपण आपल्या जीवनामध्ये सद्धर्माचं पालन केलेलं आहे, तो सद्धर्म आपल्या बरोबर येणार आहे. आणि म्हणून ते धर्माबद्दलही समर्थाने सांगितलंय. हे सगळे आपण ज्याला धर्म 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 म्हणतो, हा धर्म खरा धर्म समर्थाने सांगितलंय. सकल धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपल्या स्वस्वरूपामध्ये राहणं
आपल्या स्वतःच्या आनंदामध्ये राहणं हा धर्म आहे. धर्म म्हणजे कोणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी असे असे याला धर्म म्हणजे ह्या धर्म असा हा बाह्य दृष्टीने धर्म झाला. त्याला धर्म ही आपण संज्ञा दिलेली आहे. पण खरा धर्म समर्थ सांगतात, आपल्या स्वस्वरूपामध्ये जो परमात्मा आहे आणि त्याच्याशी आपण प्रामाणिक राहणं हा आपला स्वधर्म आहे. आणि त्या स्वधर्माचं आपल्याला पालन करायचं. असा साधारण हा आनंदाचा विषय आहे. खरंच. बुवा सगळेजण तुम्हाला ऐकताना मला असं वाटतं की आतल्या आत माझा आवाज येतोय का अजूनही कमीच आहे? हा थोडं कमी येतोय बहुतेक आज कमीच एकादशी येतोय? असल्यामुळे तुझा आवाज. पण एकादशीचा तर आवाज जास्त यायला हवा. ठीक आहे. उपवास आहे ना. बाकीच्यांना येतोय माझा आवाज का कमीच मॅम आहे? येतोय व्यवस्थित आवाज. नाही, ठीक आहे? छान येतोय आवाज, क्लिअर आहे. हो, आमच्याकडे पण व्यवस्थित येतोय. हो, तर ठीक आहे बुवा काही काही ठिकाणी मे बी ते नेटवर्क इश्यू असेल. बुवा आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने सगळ्यांशी पण हे बोललो आता इथे काय आलं, हे सामर्थ्य संपन्न जीवनाचे ते गुरु किल्ली ते, आलं. सरांनी जरा शेअर केलेलं 2 मिनिटं मी त्याला अच्छा अच्छा हा थांबवते. तर अच्छा सगळ्यात अच्छा हा. महत्त्वाचं मला जे वाटलं बुवा, की आता आपण ज्या विषयाला छान सुरुवात केली आहे, हो यांच्यापैकी 2-3 जणांकडनं ऐकूयात, की ते विचार ऐकताना यांना कसं वाटलं किंवा आणखीन हे ऐकतानाही मनात काही प्रश्न होते का? कारण आपण बऱ्याचदा बोलतोय, की मन स्थिर पाहिजे, पण ते ऐकतानाही मन स्थिर नाहीये. काहींना उद्याचं टेन्शन आहे, काहींना दिवसभरात काही मनाविरुद्ध झालं त्याचं टेन्शन आहे. आणि त्यांचे नेमके आतले काही प्रश्न असतील तर ते पण आपण घेऊ. मला मगाशी एक सांगायचं राहिलंय, की अशा सत्संगामध्ये, चिंतनामध्ये आपण फार गंभीर असू नये. आपण नेमके काय करतो, की अशा आनंदाच्या क्षणी किंवा असा सत्संग करत असताना आपण अतिशय आनंदामध्ये असलं पाहिजे आणि दिलखुलास मन मोकळेपणानं आपल्याला आपलं म्हणणं आपलं म्हणजे व्यक्त झालं पाहिजे आपण. आणि मला सगळ्यांना मी असं अगदी सांगू इच्छितो, की चुकू दे. कुठला एखादा प्रश्न कसा विचारू? मग मी हा प्रश्न विचारला तर त्यांना काय वाटेल? मग हा हा प्रश्न नाही, नाही, हा बरोबर नाही. असं आपण नाही ठरवायचं. चुकू दे. काय प्रश्न चुकला तरी चालेल, काय विचारताना काही मागे-पुढे झालं तरी चालेल. पण मनातली जी शंका असेल, जे आतमध्ये कुठेतरी आहे. नाहीतर काय होतं, आम्ही प्रवचनकार माणसं. आमची प्रवचन करणं, व्याख्यानं देणं हे आमचं नेहमी चालूच असतं. पण मनातलं काय आहे आपल्या नेमकं आणि त्याचं आपल्याला कुठेतरी स्पष्टीकरण, त्याचं थोडंसं वेगळं आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे, की आपण फार गंभीर होऊ नका. खूप असे अगदी खूप ओझं आपल्यावरती आहे असं काही कधी आपण नक्की समजू नका, की आपल्याला जे मोकळेपणानं, जे मनामध्ये असेल, जे विचारायचं असेल ते आपण विचारू शकतो. नक्की. आणि बुवा सगळ्यांकडे ही आज फक्त एक आदरयुक्त मला वाटतं ही एक भीती किंवा ते तशा फॉर्ममध्ये बसलेत. या फॅमिलीची एक्सपर्टी आहे, की हे सगळेच आनंदानेच शिकतात सगळं आणि यांना माहिती आहे, की जोपर्यंत ते लहान होणार नाहीत, तोपर्यंत त्यांना मजा येणार नाही. तर तुम्हाला मी आमचा एक छोटासा डेमो देते. जरा सगळेजण नाचरे मोरा स्टाईलमध्ये या. म्हणजे बुवांना दाखवू, की आपण किती धिंगाणा घालतो आणि आम्ही किती आनंदी असतो. तर जरा होऊन जाऊ द्या एकदा सगळेजण जोरात. हां, नाचरे मोरा. फुल एनर्जीनी. तर बुवा आमची ही कन्सेप्ट असते ना, की आम्ही हे नाचरे मोरा करताना स्वतःला हेच सांगत असतो, की आयुष्यातला प्रत्येक क्षण जेवढा आनंदात जगता येईल ना, तेवढा आम्हाला जगायचा आहे. कधी-कधी आम्ही हां. म्हणतो भांडणं झाले ना, की फक्त एखाद्याच्या समोर लगेच नाचरे मोरा करू नका, पण मनात करा. तर हे हे आता तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघा. हे सगळे तसेच आहेत. मला आवडेल बुवांनी जसं सांगितलं, तुमच्या मनात काही प्रश्न आले असतील किंवा आत्तापर्यंत ऐकून तुम्हाला काय वाटलं? तर येस प्रियंका मॅम तुमच्यापासून सुरू करू. सर्वप्रथम मोहन बुवांना माझा साष्टांग नमस्कार. मी पुण्याहून बोलतेय. कीर्तने म्हणून, प्रियांका कीर्तने म्हणून. आणि आपली भेट झाली होती गडावरती. एक साधारण 2 महिने झाले असतील. मोस्टली तुम्हाला बरं. नाहीच आठवणार कारण अशी खूप जण येत असतील तिथे. हं. तर तुम्हाला ऐकणं हीच मोठी पर्वणी आहे. त्याच्यामुळे मॅडमना आम्ही आधी मुळात म्हणजे की थँक यू म्हणतो, की हे त्यांनी चालू केलंय. खूप छान, छान वाटतंय सर. थँक यू सो मच. तुम्हाला सुद्धा इथून नमस्कार करते.
येस. तर ठीक आहे ना, प्रियंका हरकत नाही. मॅम, तुम्ही बुवांना काही प्रश्न किंवा आतापर्यंत बुवांनी जे विचार आपल्या सगळ्यांसमोर मांडलेत, त्यातनं तुम्हाला काय टेक अवे होता त्यावर बोलाल? मला म्हणताय का? हो. हां. त्याच्यातून टेक अवे म्हणजे आनंदी राहणं. हा अगदी एका वाक्यात सांगायचा टेक अवे आहे आणि आनंदी तर राहण्यासाठी खरं तर काही कारण नसायला पाहिजे कारण दुःख आनंद या दोन्ही गोष्टी चालू असतात आपल्या आयुष्यामध्ये. सो त्या दुःखामध्ये सुद्धा आपण काहीतरी छान वाट बघून त्यातून काहीतरी नवीन शोधून काढून शिकून आनंदी राहणं हीच तर खरी कला आहे. आणि आम्ही ती कला आमच्या योगिनी मॅडमकडनं खूप छान शिकलेलो आहे. आणि जे काही आपण धार्मिक पुस्तकं देखील आपण वाचतो, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला हेच सगळं शिकायला मिळतं, की माणसाने आयुष्यात नेहमी आनंदी असावं. बाकी सगळ्या आज तुम्ही जे काही आम्हाला सांगितलंय, की कसं आनंदाची एक व्याख्या आम्हाला तुम्ही सांगितली, तर ती आम्हाला खूप छान वाटलं ऐकून आणि पुढे पण आम्हाला अजून ऐकायला मिळेल. थँक यू प्रियंकाताई. आणि मला वाटतंय राजेश दादा तुम्ही नक्की बोला. तुमचा हात वर आहे. आणि मग नंतर ताई, आज तू ॲडमिन नावाने फेमस आहेस, तर राजेश दादा नंतर तू बोलू शकतेस. नमस्कार बुवा, मी हो. राजेश बोलणकर नॉर्वेवरनं बोलतोय. आणि तुम्ही आता जे सांगितलं की हे जे धर्म आहेत हिंदू मुस्लिम हे सगळं बाह्य स्वरूप आहे. आणि मी कलावती यांचा अनुयायी, तर त्या नेहमी सांगतात की सर्व धर्म समभाव. देवानी फक्त 2 जाती बनवल्या, एक स्त्री आणि पुरुष आणि मानवता धर्म. आणि आज त्या वाक्याची प्रचिती मला तुमच्या तोंडून मिळाली. खूप धन्य झालो मी. भले तुमचं मला ऑनलाईन दर्शन मिळालं, पण असं वाटतं की मी तुमच्या पायाशीच बसलोय तिथे. खूप छान वाटलं. हॅपी सो आणि मच. तुमच्याकडे बघून तर म्हणे असं अक्षरशः असं वाटतं की रामदास स्वामीच त्यांच्या अरे हो. रूपात येऊन सांगताय. आणि राजेश दादा, अगदी तुम्ही तसंच बोललात. असाच फील असतो बुवांकडे सगळ्या गोष्टींना ऐकताना. थँक यू सो मच. मला शहार वाटतंय येतात अंगावर त्यांना ऐकताना. नक्की. हो. थँक यू. आणि मी सांगते, बुवा ह्या कोणत्याच ऑनलाईन जर्नीसाठी हॅबिच्युअल नाही आहेत. म्हणजे ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींना पण आपल्यासाठी त्यांनी अडॉप्ट केलंय आणि त्याच्यासाठी ते म्हणजे आपलं असतं ना, की शिकण्याची सगळी गोष्ट. मी खूप बुवा म्हणजे त्या गोष्टींना किती थँक्स म्हणू. आपण यानंतर 2च जणांना ऐकणार आहे. नंतर 2 एखाद्या आपण नवीन गोष्टी शिकल्यानंतर पुन्हा पुढच्या गोष्टींकडे, प्रश्न उत्तरांकडे जाऊ. तर ताई, तू बोलशील? तू ॲडमिनवर आहे, पण मला तुझं नाव रिकॉल होत नाहीये. थोडं मोठ्याने बोलू दे जरा, आवाज येतो. हो, नक्की बुवा. जय सद्गुरू. येतोय हा, जय. आवाज? हा, आता येतोय. आवाज येतोय. सगळ्यात पहिले आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि आज म्हणजे मला असं वाटतंय की समर्थांच्या तोंडून समर्थांचा दास बोलतोय आणि आज आनंदाची डोही, आनंद तरंग असं मला वाटतंय. कारण मला समर्थांचे विचार खूप आवडतात आणि मला वाटतं की दासबोध हा मनुष्याला उभं करण्यासाठी खरोखर आत्ता तुम्ही जे विचार मांडले त्यातून आम्ही स्वरूपी कसं राहायचे आणि आनंदी कसं राहायचे याची एक आम्हाला हे दाखवली, म्हणजे पुन्हा एकदा आठवण करून दिली की मग आपण रोजच्या रगाड्यामध्ये दुःखी असतो, कुठला काही प्रॉब्लेम आला की लगेचच आपल्याला दुःख येतं आपल्याकडे. पण समर्थांचा दासबोध किंवा मनाचे श्लोक श्रवण पठण जर केलं, मनन चिंतन आणि त्याचा निजध्यास केला तर नक्की आपण स्वरूपी राहू शकतो. आणि तुम्ही जसं सांगितलं की धर्म हे जे वेगवेगळे धर्म हे बाह्य स्वरूपी आहे, द्वैतातले आहे, अद्वैत जो स्वरूपी राहणे हाच धर्म आहे, हे खूप पटलं. आणि मला वाटतं की कायम जर हे श्रवण घडत राहिलं तर आम्ही म्हणजे ऋणी असू समर्थांचे. धन्यवाद. नक्कीच. आणि मला एकदा सांगा, माझा हा प्लॅन सक्सेस झालाय? माझा आवाज पहिल्यापेक्षा चांगला येतोय बुवा आता? हो, आता व्यवस्थित येतोय. बघा, माझी एकादशी फळली मला. नक्की. हो. यानंतर निलिमाताई, तुम्हाला ऐकू आणि मग आपण बुवांना ऐकायला तयार आहोत. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. हा. मला खूप उत्कंठा होती. सराउंडिंग मध्ये भरपूर जण बैठकीला जातात
मला खरं म्हणजे कधी वेळ काढता नाही आला आणि आज तो योग आला. खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या तुमच्या या प्रवचनामध्ये माझ्या लक्षात तर आलंच आणि त्याचा हेतू जो आहे की माणसाने अस्तित्वात जे आहे त्याचा विचार करायला हवा, जे नश्वर आहे त्याचा विचार करायला नको फारसा, आणि आनंदी राहायला हवं. कारण मन शांत आणि आनंदी असेल तरच ते व्यवस्थित फोकस करू शकेल. बरोबर. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि मला खरंच आता जसं आपल्या छायाताई म्हणाल्या तशी ही पर्वणी अगदी रोज ऐकायला सुद्धा आवडेल. खूप खूप धन्यवाद. Yes. म्हणजे Yes. सगळ्यांना छान एक्सप्रेस करायला हरकत नाही. हो. पण रोज बुवांना ऐकणं म्हणजे बुवांचं रुटीन मी तुम्हाला सांगितलं तर मला वाटतंय की एवढं सगळं करताना बरेचसे चॅलेंज येतात बुवांना. पण मला वाटतं आपण आठवड्यातनं सध्या जे एकदा ऐकतोय, आपल्याकडनं एक बुवांसाठीची गोष्ट नक्कीच करायला हवी, की आज आपण जे काही शिकतोय त्याचं 6 दिवस चिंतन, मनन आणि आपल्या आयुष्यात आपण ते उतरवलंय की नाही, हा असा छान चेकिंग पॉइंट 6 दिवसाचा आपल्याकडे नक्की असावा. म्हणजे नक्कीच त्या 7व्या दिवशी पुन्हा बुवांना जेव्हा ऐकायला मिळणार आहे, कारण आपल्याला आत्तापर्यंत म्हणजे अजून तर बुवा आणखीन बोलणार आहेत, पण आत्ताचे पण पॉइंट पाहिलेत ना, तर त्याच्यात खूप काही अभ्यास मिळालाय आपल्याला. तो तो रोज सातत्याने आणि सगळ्या म्हणजे आपल्या व्यावहारिक जीवनात, पर्सनल लाईफमध्ये सगळीकडे जर आपण छान उतरवला, तर आपल्याला ही जर्नी खूप काही देऊन जाणार आहे. तर बुवा मला वाटतंय, की पुन्हा आम्हाला तुम्हाला पुढच्या या विषयात ऐकायला आवडेल. नक्कीच. आणि येस. एकदा गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक भक्त गेला होता आणि तो असं म्हणाला की महाराज, समाजामध्ये खूप दुःख आहे, तो खूप त्रास आहे, खूप खूप मनाला अगदी मन त्रस्त होतं, असा वैतागला होता, प्रपंचाला अगदी असा त्रासलेला होता. महाराजांना असं सांगत होता की समाजात खूप दुःख आहे, खूप दुःख आहे, ते कसं दूर होईल महाराज, तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा. पण तो स्वतःच काही सांगायला तयार नव्हता. महाराजांनी त्याला फार गमतीनं प्रश्न विचारला. ते म्हणाले, तू जे म्हणतोयस की समाजामध्ये दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, हे सगळ्यांना माहिती आहे म्हणाले. मग त्याच्यामधले जर म्हणाले समाजातलं दुःख किंवा समाजातला त्रास, समाजातली दुःख जर कमी करायची असतील, थोडंसं तुला त्याच्यातून म्हणजे ते दुःख कमी व्हावीत किंवा कमी करावीत असं जर वाटत असेल, एक काम कर म्हणाले, की तू तुझ्या दुःखाची भर त्यात टाकू नकोस. तेवढं एक काम कर. जर प्रत्येकाने असं ठरवलं, की समाजामध्ये खूप दुःख आहे, असं आपण नुसतं म्हणत राहिलो, तर त्याने काही दुःख कमी होणार नाहीये. ती दुःख उलट वाढत राहतील. पण महाराजांनी असं इतक्या गमतीनं सांगितलं, की म्हणाले समाजामध्ये दुःख आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मग याच्यावरचा एकमेव उपाय म्हणजे आपण आपल्या दुःखाची समाजामध्ये भर टाकू नये. एक फार मोठं सुंदर उपदेश गोंदवलेकर महाराजांनी केला. आता मला तुम्हाला असं एक सांगायचं होतं, की प्रत्येकाच्या मनावरती एक कुठलातरी एक ताण-तणाव आहे. कुठेतरी मनावरती असं एक प्रेशर आहे. मनामध्ये कुठेतरी अशी ताण-तणावाची भावना आहे. तर हे आपल्याला असं नेहमी वाटतं, की हा ताण-तणाव माझ्यासाठीच आहे का? मला एकट्यालाच आहे का? मलाच हा त्रास का? माझ्यासाठीच आहे का हे? मग आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो. खूप लोकं भेटतात. घराघरामध्ये जातो. तर ते प्रत्येकाचं म्हणणं असं असतं, की "बुवा आमच्या घरा इतका त्रास अन्यत्र कुठेही नाही. आमच्या घरा इतके प्रॉब्लेम अन्यत्र कुठेही नाहीयेत." हे अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. मला असं वाटतं, की समर्थांनी 300 वर्षापूर्वी हे समाजाचं अवलोकन केलं आणि जसं आता आमच्यासारख्या साधकांना हे लोकं प्रश्न विचारतात, तसे समर्थांनाही विचारले असतील. मग समर्थांनी त्याच्यावरचं एकमेव सगळ्यांना उत्तर दिलं आणि ते उत्तर असं आहे, "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" काय सांगितलं? "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" एक श्लोक समजावून घेण्यासारखा आहे. या जगामध्ये सर्व सुखी कुणाला आहेत? कुणालाही नाहीत. सर्व सुखसंपन्न किंवा सर्व आपण जे आपण नेहमी म्हणत असतो, की अशी एकही व्यक्ती नाहीये, ती सर्व गुणसंपन्न आहे. अहो, माणसाचं वर्णनच असं केलंय, की सद्गुण आणि दुर्गुणांचा पुतळा म्हणजे माणूस. त्या चांगल्या वाईटाचं मिश्रण म्हणजे माणूस. मग ते असं होणार नाही.
त्यामुळे समर्थांनी असं सांगितलं, जगामध्ये सर्व सुखी कुणी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारलंय, मनाला विचारायला सांगितलंय. मग त्याचं कारण समर्थ सांगतात. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कुणाला सांगितलं? विचारे मना नाही. आपण भरकन म्हणून जातो लगेच. विचारे मना तोची शोधुनी पाहे नाही. विचारी मना. हे मन कसं आहे? तर ते विचारी मन आहे. आणि त्या विचारी मनाला हे शोधायला सांगितलं. विचारी मना तूची शोधुनी पाहे. मना तू आचेरे पूर्व संचित केले. आपण सुरुवातीलाच बघितलं. जसं कर्म घडलंय तसे परिणाम आहेत. म्हणून जगामध्ये सर्व सुखी कोणी नाही. आणि आपण कधीही असं समजू नये की माझ्याच नशिबी, माझ्याच वाट्याला, माझ्यासाठीच ही दुःख आहेत का? माझ्यासाठीच हे सगळं परमेश्वराने नेमून दिलंय का? असं अजिबात असत नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार ते सगळं आहे. आणि म्हणून समर्थांच्या या सांगण्यामध्ये आणि आपल्याला चिंतनामध्ये मला असं वाटतं की तणावमुक्त जीवन जगणं. बघा, मी चिंतन आपल्यासमोर मांडतोय. तणावमुक्त जीवन जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपण आपल्या आयुष्यावरती आणि आपल्या सुंदर जीवनावरती अगदी प्रेम करणं असं आहे. तणावमुक्त जीवन जगता आलं पाहिजे. कारण ताणतणाव हा दुसऱ्या कोणी निर्माण केलेला नाहीये. माझ्या कर्माने निर्माण झालेला आहे. तो माझ्यामुळे निर्माण झालेला आहे. आणि असं तणावमुक्त जीवन जगणं म्हणजे जीवनावरती खरं प्रेम करणं. यालाच जीवन असं म्हणतात. म्हणून अशा प्रथम आपण आपल्या मनाचा संघर्ष त्याच्यासाठी संपवता आला पाहिजे. मग याच्यासाठी काय करावं? याच्यासाठी एक नित्याचं साधन असावं. बघा, मग अशी योगिनी त्यांनी सांगितलं की पुढच्या जी आपली चिंतनाची तारीख किंवा जी काही ठरेल त्याच्या आधी आपल्याला हा अभ्यास करायचा. हा अभ्यास आहे. आणि तोपर्यंत आपला हा अभ्यास होण्या तेवढा वेळ आपल्याला मध्ये आहे की आपण आपल्या स्वतःकडे पाहावं. आपण आपल्या स्वतःचं चिंतन करावं. आपण आपल्या आनंदासाठी आपण स्वतः जगावं. आपल्याला आनंद बाहेरून कोणी देणार नाही. आपला आनंद कोणी घेऊ शकत नाही. आपला आनंद घेण्याची सोय नाही आणि बाहेरून कोणी देण्याची सोय नाही. तो आपल्या स्वतःलाच आपल्याला आनंद तो आपल्या स्वतःमध्ये आहे, तो आपल्याला शोधता आला पाहिजे. आणि म्हणून प्रथम आपल्या मनाचा संघर्ष कमी करणं. हा नेहमी एक लक्षात ठेवा आपण की भगवंताचं विस्मरण ज्या क्षणी होतं तिथे काळजीचा उगम आहे. तिथून पुढे चिंता निर्माण होते. मग भगवंताचं स्मरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्या स्वतःचं चिंतन करायचं. आपल्यामध्ये असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन करायचंय. भगवंत बाहेर नाही हो. आपण मूर्ती पूजा ही एक व्यवस्था आहे. राम, सीता, लक्ष्मणजी, हनुमानजी किंवा अन्य देवता आहेत, दत्त महाराज असतील, अन्य सगळ्या देवदेवता ज्या आहेत ना, त्या सगळ्या आपल्या संतांनी आणि सद्गुरूंनी आपल्यासाठी सगुण पूजेसाठीची केलेली व्यवस्था आहे. मग या व्यवस्थेवरती आपल्याला थांबून चालेल का? त्या व्यवस्थेमध्येच आपल्याला राहून चालणार आहे का? ती व्यवस्था कुठपर्यंत आहे? ती व्यवस्था आपल्याला नक्की हवी आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की मूर्ती पूजा करू नका किंवा मूर्तीला हे करू नका वगैरे, मग लगेच उद्यापासून पूजा बंद करतील. फार गमतीशीर आहेत विषय. देवपूजेचा आधी तर घराघरामध्ये लोकांना कंटाळा आहे. रविवारी त्या देवपूजेवरूनच लोकांच्या घरामध्ये काही काही कलह माजलेला असतो. अशी अवस्था आहे. देवपूजा टाळायची नाही आपल्याला, देवपूजा करायची आहे. पण देवपूजा करत असताना हे लक्षात ठेवायचं की देव मूर्ती ही आपल्याला सगुणापुरती मर्यादित ठेवलेली आहे. ती दासबोधामध्ये समर्थ सांगतात म्हणून मी सांगतो आपल्याला. दासबोधाच्या समर्थ वचनाच्या आधाराव्यतिरिक्त काहीही बोलायचं मी बोलत नाही. समर्थ काय म्हणाले? सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार पाहिजे म्हणून मूर्ती, म्हणून पूजा, म्हणून स्तोत्र, म्हणून पारायण. म्हणून ते करायचं की नाही? नक्की करायचं, निश्चित करायचं. कारण मनाला गुंतवण्यासाठी, मनाला तिथे
थोडं शांत करण्यासाठीची ती व्यवस्था आहे. फक्त एवढंच मला सांगायचं होतं, की या व्यवस्थेवरती थांबू नका. मी एक नेहमी उदाहरण देतो, की केदारनाथला जाताना किंवा गिरनारला जाताना आपण हातामध्ये काठी घेतो. ती का घेतो? ती आधार म्हणून घेतो, आधार. आपल्याला एवढ्या 10,000 पायऱ्या चढायच्यात गिरनारच्या. तो मोठा डोंगर चढायचा आहे. केदारनाथाचा मोठा डोंगर चढायचा आहे. मग तिथे आधार पाहिजे. काठीचा आधार पाहिजे. कोणी मग घोड्यावरून जातं, कोणी डोली करून जातं, कोणी पायऱ्याने चढत जातं. त्यावेळेस त्यांना हातामध्ये काठी लागते. पण मग ही काठी कुठपर्यंत? ती काय आपण सतत आपल्याबरोबर वागवत नाही. वरती जाईपर्यंतच. वरती म्हणजे केदारनाथापर्यंत. केदारनाथाच्या मंदिरापाशी गेलो आपण, ती काठी बाजूला जाते. आपोआप आपण ती काठी बाजूला ठेवून देतो. का असं होतं का, की तीच काठी घेऊन आपण जेवायला बसलोय, तीच काठी घेऊन आपण मंदिरात गेलोय? असं होत नाही. ती काठी बाजूला ठेवतो आणि मग त्या केदारनाथाच्या किंवा गिरनारला दत्त महाराजांच्या दर्शनाला आतमध्ये प्रवेश करतो. याचा अर्थ काय हो? फार सुंदर चिंतन आहे. फक्त हे चिंतन आतमध्ये साठवण्याचा प्रयत्न करा. आतमध्ये हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये ते साठवण्याचा प्रयत्न करा. मी मगाशी जे सांगितलं, की सगुणाचा आधार हा कुठपर्यंत आहे? त्या निर्गुण परमात्म्यापर्यंत जाईपर्यंतच आहे. केदारनाथाच्या दारापर्यंत काठी म्हणजे सगुणाचा आधार लागला आपल्याला. आतमध्ये मंदिरात प्रवेश केला म्हणजे भगवंताच्या केदारनाथाच्या दर्शनाला गेलो. सगुण बाहेर ठेवलं आपण. म्हणजे काठी बाहेर ठेवली आणि मग आतमध्ये गेलो. काठी घेऊन आतमध्ये आपल्याला कोणी प्रवेश देईल का? नाही देणार. तो म्हणजे वेडा आहे, त्याला बाहेर काढा. ती काठी बाहेर ठेवली आणि मग आतमध्ये प्रवेश दिला आपल्याला. म्हणजे सगुण हे आपल्याला दरवाजापर्यंत आहे. भगवंताच्या महाद्वारापर्यंत आहे. भगवंताच्या अगदी जवळ जायचंय, भगवंताच्या सान्निध्यात जायचंय, तर तिथे सगुणाच्या काही आपल्याला तिथे तसा आधार घेण्याची आवश्यकता असत नाही. सगुणाचा आधार दरवाजापर्यंतच असतो. म्हणून सगुणाचे आधार आहे असं म्हटलंय. आधार आहे तो. मग मूर्ती पूजा करायची आहे तर ती सगुण म्हणून करायची आहे, आधार म्हणून करायची आहे. आयुष्यभर पूजाच करत राहायची आहे का? आपल्याला देवपूजा करत असताना ते माझं स्वतःचं एक कर्म आहे, नित्य कर्म आहे, म्हणून ती मला पूजा करायची. मग अशी पूजा आपण करतो, असं ध्यान करतो. तर थोडं ध्यानाबद्दल सांगावं असं वाटतं मला. मग ध्यान करत असताना ध्यान करायचं आहे, लावायचं आहे का लागणं आवश्यक आहे? आपल्या स्वतःला विचारा प्रश्न. अगदी सरळ सरळ सांगतात हो, मला ध्यान लागतं म्हणून. पण मला आश्चर्य वाटतं. मी त्यांना गमतीनं विचारतो, एकदा ध्यान ध्यान लावून दाखवा. असं ध्यान लावता येत नाही. ध्यान लावणं हा विषयच असत नाही. तर ध्यान लागलं पाहिजे. मग ते कसं लागलं पाहिजे? ध्यान करू जाता मन हरपले. मनाचं मन हरवलं पाहिजे. मन विसरलं पाहिजे. ध्यान करू जाता मन हरपले आणि सगुणते जाहले गुणातीत. असं ध्यान झालं पाहिजे. नाही तर असं ध्यान ओढून ताणून लावून चालत नाही. तासनतास डोळे मिटून बसलं किंवा बसणं म्हणजे ध्यान असत नाही. तर ध्यान चित्ताची एकाग्रता जेव्हा पूर्णपणे साधली जाते तेव्हा ध्यान साधतं. असं उगीच ध्यान ओढून ताणून लावण्याचा प्रकार नाहीये. म्हणून ध्यानाच्या बैठकीसाठी गुरूंचं मार्गदर्शन खूप आवश्यक आहे. रोज नित्य साधना आहे त्याच्यासाठी. खूप मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्याच्यासाठी. मग साधं, सरळ, सोपं. आमचं कसं झालंय, की आम्हाला साधं, सरळ, सोपं असं सांगितलं, की त्याचं फार महत्व वाटत नाही. तुम्हाला थोडं अवघड सांगितलं ना, हां, मग ते आम्हाला पटतं.
ते आम्हाला खूप छान वाटतं. पण साधं सोपं नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. समर्थांनी तर मनाच्या दासबोधामध्ये संपूर्ण एक समाज दिलाय आणि त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. साधं सोपं सरळ मार्गी म्हणजे जर काही असेल ते नामस्मरण आहे, नामसाधना आहे. आणि हे नामस्मरण करत असताना कसं करावं? यावेळी दोन गोष्टी साधायच्या आहेत. कोणत्या? एक नाम आणि दुसरं स्मरण. तिथे आमची गडबड होते. आम्ही नामाला बसलो, ध्यानाला बसलो, उपासनेला बसलो. मग काय होतं? आम्हाला आता योगा करायचा आहे आपल्याला. मन शांत असेल तेव्हा ते होईल का? नाही होणार. मग मनाची एकाग्रता त्याच्याशिवाय झाल्याशिवाय पुढे काही गोष्टी साध्य होत नाहीत. म्हणून नाम आणि स्मरण आम्ही काय करतो, की नाम घ्यायला बसलो, की आम्हाला विस्मरण होतं. म्हणजे आम्हाला स्मरण राहत नाही. स्मरण करायला गेलो, तर मुखामध्ये नाम येत नाही. नाम घेण्यापूर्वी आम्ही खूप छान असतो. छान म्हणजे असं दिसण्यापुरतं नाही. छान याचा अर्थ आमच्या मनामध्ये काही फारसे विचार नसतात. पण ध्यानाला बसलो, उपासनेला बसलो, नामाला बसलो किंवा आपण अभ्यासाला बसलो, आपल्या रोजच्या दिनक्रमाला बसलो. आमच्या मनामध्ये एवढ्या विचारांचं काहूर असतं, एवढे विचार आलेले असतात, एवढं विचारांची गर्दी झालेली असते. आम्ही तर गमतीनं सांगतो, की आम्ही नामाला बसलो, की आमच्या विचारांचं ट्रॅफिक जाम होतं. आणि मग काय होतं ते? त्या मनाला एकाग्र करायची आम्ही सवयच लावलेली नाही. तिथे आम्ही कमी पडलेलो आहोत. आणि म्हणून नामाच्या वेळेला स्मरण राहते की नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि स्मरण जेव्हा असतं, त्यावेळेला मुखामध्ये नाम असलं पाहिजे. समर्थांना वयाच्या 8व्या वर्षी रामाचं दर्शन झालं होतं. तरी सुद्धा समर्थांनी 12 वर्ष गायत्रीचं पुरस्चरण केलं, 12 वर्ष रामनामाचं पुरस्चरण केलं आणि मग समाजामध्ये बाहेर पडलेले आहेत. मला असं वाटतं की भगवंताचं स्मरण हे आपलं जीवन आहे आणि म्हणून जीवनातला प्रत्येक क्षण आणि क्षण, जीवनातला प्रत्येक क्षण आपण भगवंतासाठी आपण जगतो आहोत या भावनेमध्ये जगावं. जन्माला त्याने घातलंय, जन्माला त्याच्या कृपेने आलो. आपल्याला माहिती होतं का कोण पुण्यात जन्माला येणार आहे, कोण संभाजीनगरला येणार आहे, कोण नागपूरला येणार आहे, कोण मुंबईत जन्माला येणार आहे? नाही माहिती, नव्हतं माहिती. तर गमतीने सांगतो की चुकून जन्माला आलेल्या प्राण्याला माणूस असं म्हणतात. परत एकदा सांगू का? चुकून जन्माला आलेल्या प्राण्याला माणूस ही संज्ञा दिलेली आहे. माहिती होतं कुणाला? नाही. जन्माला येण्यापूर्वी आई वडील माहिती होते? नाही. भाऊ बहीण माहिती होते? नाही. कुठे जन्माला येणार आहोत हे माहिती होतं? नाही. कोण बरोबर असणार आहे माहिती होतं? नाही. अरे मग काहीच माहिती नाही, मग तू सगळं तुला माहिती असं कसं काय सांगतोस? म्हणजे काहीच नाहीये. आता आपण नेहमी बाहेर एखाद्या कार्यालयात जेव्हा जातो, तेव्हा तिथे आता आधार कार्डाशिवाय कुठे बाहेर प्रवेश मिळत नाही. आधार कार्ड दाखवा, पॅन कार्ड दाखवा. तसं जर भगवंतानी आपल्याला विचारलं तर तुझं आधार कार्ड दाखवतं, काय दाखवणं? कारण आपला खरा आधारच आपण विसरलेलो आहोत. आपण हे सगळे बाकीचे जे आपले आधार नाहीयेत, पण ऋणानुबंधानं आपल्याला ते आधार म्हणून आपल्याशी जोडले गेलेले आहेत थोडक्यात. त्यांना आपण म्हणजे टाळू नये, त्यांना तोडू नये. त्यांना आपण गुण त्यांच्यापासून दूर जाऊ नये किंवा ते त्यांना आपल्यापासून दूर घालवू नये. पण ही सगळी मंडळी जी आहेत, ही फक्त आणि फक्त आपल्या ऋणानुबंधामुळे आपल्याशी जोडली गेलेली आहे. एवढं एक लक्षात ठेवणं आपल्याला अत्यंत गरजेचं असतं. म्हणून
मनःशांती, मनाची एकाग्रता, मनाचा आनंद आणि भगवंतावरती निस्सीम प्रेम. तर काही काही लोक खूप मोठे गडबड करतात की प्रारब्ध आणि प्रयत्नाची वगैरे, ते खूप मोठे विषय आहेत. मला असं वाटतं की आजच्या या भागामध्ये एक चिंतन म्हणून, विषय म्हणून काही आपल्याला मी अगदी प्राथमिक स्वरूपामध्ये आज दिलेले आहेत. मी आपल्यासमोर बोललेलो आहे. जर अगदी मगासारखं कोणाला खरंच काही आतून असं वाटत असेल की अरे काही किंवा समजावून घ्यायचा असेल एखादा विषय, काही सांगितलेलं कदाचित असं असू शकतं आणि असावं की सांगितलंय पण नाही पटलं, सांगितलंय पण नाही आवडलं. अगदी स्वच्छ मोकळेपणानं विचारावं. थोडासा वेळ मी त्यासाठी आपल्याला देतो. नक्कीच बुवा. म्हणजे एक-एक शब्द असं होतं, की असं वाटत होतं 6 दिवसात एवढा गृहपाठ कसा होणार आमच्याकडनं. पण नक्कीच ते समर्थांच्या सगळ्या मला वाटतं, की विचारातनं आणि जर ते आम्ही कृतीत उतरवलं तर सोपं जाणार आहे. मला आवडेल जसं बुवा म्हणले, काही प्रश्न असतील तर किंवा काही शेअरिंग असतील तर किंवा एखादा विचार तुमच्या मनात इथपर्यंत थांबलेला आज बुवांना ऐकून तो जरा पुढे गेला असेल, तर तेव्हाची तुमची काय मानसिकता काय होती? असे आपण जितके चांगले प्रश्न मांडू, तेवढं बाकी सगळ्यांनाच त्याच्यात मदत होणार आहे. तर कोणाला काही विचारायचं असेल, तर प्लीज हात वर करा. अनम्यूट करूयात. आणि स्नेहलताई तुला थँक यू. तू लाईव्ह आली आहेस खूप दिवसांनी आज. येस, कोणाचा हात वर आहे? प्लीज तुम्ही अनम्यूट करू शकता. टीमने तुम्हाला परमिशन दिली असेल. ज्योतिताई? हो. हा. नमस्कार बुवा, माझं नाव ज्योती जोशी. मी नाशिकची आहे. बरं. तर मनाचे श्लोक मला आठवतंय, आपण दुसरीपासून शाळेमध्ये शिकवलेले असतात किंवा आपण हो, म्हणतो. आणि आज 40व्या वर्षी त्याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा ते कळायला लागलं. आणि ही खूप मोठा प्रवास होता की वयाची 40 वर्ष गेल्यानंतर दुसरीत शिकलेली गोष्ट आपण आज आचरणात आणली पाहिजे. आणि हा खूप मोठा काय म्हणू की गुरुवारचा प्रसाद मिळालाय असं आपण नक्की म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही समजावून सांगत होतात की गिरणारच्या प्रवासात जेव्हा आपली काठी आपल्या सगुण स्वरूपात आपल्या सोबत असते, तर मागच्याच वर्षी मी गिरणारला जाऊन आले होते आणि तो पूर्ण प्रवास माझ्या डोळ्यासमोरून आला जेव्हा तुम्ही ते सांगत होतात. आणि मनाने पुन्हा आज गिरणार दर्शन पण तुमच्या मुखातून पुन्हा एकदा झालं. सो त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की सुरुवात आपण जिथून केला होता की आपलं असं काहीच नाहीये, नाती आपली नाहीये, मुलं आपली नाहीयेत, आई वडील आपली नाहीयेत. सो हे कुठेतरी मला पण पटतं. पण कधी कधी असं होतं ना, म्हणजे मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे ती आता 10वीला आणि एक मुलगा आहे तो आता 7वीत आहे. तर मला असं वाटतं की मुलांनी त्यांच्या गोष्टी, त्यांच्या जबाबदाऱ्या स्वतः सांभाळायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आईवर किंवा बाबांवर जबाबदाऱ्या नाही टाकायला पाहिजे. आणि असं वागत असताना माझ्या अवतीभोवती जे लोक असतात त्यांना असं वाटतं की तू अशी कशी आई आहेस, इतकी रूढ तू कशी वागू शकतेस. म्हणजे 2 दिवसांपूर्वीच एक इन्सिडेंट असा घडला होता की मी काही म्हणजे ऑफिसच्या कामानिमित्त मी घराच्या बाहेर म्हणजे बाहेर होते, घराला लॉक असतं. आणि मुलांनी शाळेत जाण्याच्या आधी घराची किल्ली समोर किंवा शेजारी ठेवायला ते विसरले. आणि मी असं होतं की मुलांनी चावी ठेवली असेल आणि मी ऑफिसला निघून गेले. तर मुलं 5:30 आल्यानंतर मला फोन आला की आई घराला कुलूप आहे, चावी नाहीये. मग मी त्यांना म्हटलं की आता तुम्हाला बाहेरच राहावं लागेल कारण मी हातातलं काम सोडून नाही येऊ शकत. तर त्यावेळेला मला तो गिल्ट आला की आई म्हणून मी खरंच मुलांसोबत खूप वाईट वागते का? की बरोबर वागते की मुलांना ह्या जबाबदाऱ्या घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला आई आणि बाबा नाही येऊ शकत. त्यांचं आयुष्य त्यांना जगायचंय. तर अशा वेळेला जो गिल्ट येतो, तर त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे? अशा वेळेला आहे ना जसं समर्थांनी सांगितलंय की मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे. सुरुवातीला आपल्याला काही दिवस, काही काळ, काही वेळ त्यांना थोडंसं समजावून घेऊन, त्यांना सांभाळून, अशा गोष्टी आपल्याला सांगून करायला लागेल. आणि मुलं काय करतात, मुलं आपलं आचरण करतात. जसं आपण आपल्याकडून जसं हे केलं जातं ना, त्याप्रमाणे मुलं अ, घडत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये हे हे होत असतात. शिस्त लागणं आवश्यक आहे, नक्की आवश्यक आहे.
पण एकदम असं सारखं मुलांना सुद्धा असं खूप याच्यामध्ये ठेवणं ते पण तितकं पण बरोबर असत नाही. आणि खूप त्यांच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. असं दोन्हीचा इथे आपल्याला मध्य ठेवावं लागतं असं दोन्हीच्या ह्याच्यात. येस, मला वाटतं ज्योतिताई तुला जो काही प्रश्न होता त्यासाठी कळलंय की तुला बॅलन्स ठेवायचा आहे गोष्टींमध्ये, की तू जर ही घटना तुझ्यासाठी पहिल्यांदा आहे, दुसऱ्या, तिसऱ्यांदा आहे का कशी आहे ते तू ठरव. किंवा याच्या आधी असं झालंय का की मुलांकडनं निष्काळजीपणा नेहमीच होतोय. तर त्यानुसार तू तुझ्या गोष्टीचा मध्य सापडवू शकतेस आणि तो सोपा जाईल. तर आणि खरंच हॅपी ज्या पद्धतीने तुला परत गिरनारचं दर्शन फील झालं. थँक यू सो मच. थँक यू. थँक्यू आता सो थँक यू. हात खूप जणांचे वर आहेत, पण मला वाटतं विठ्ठल दादा तुम्ही बोलाल. आणखीन कोणाचं आहे मी बघते आणि मग तसं नेक्स्ट नाव सांगते. येस. नमस्कार जयश्री. हो. मला एक विचारायचं होतं, उपासनेला नेमकी बसताना नामस्मरण. आवाज थोडासा कमी येतो. हॅलो, येतो का आवाज? येतो? हा. त्याचा तुम्ही हेडफोन लावला असेल तर मायक्रोफोन जरा समोर हा पकडा, हा म्हणजे सोपं जाईल. हेडफोनच लावलाय. मी माझं म्हणणं असं आहे की मला उपासनेला बसल्यानंतर उपासना नामस्मरण करता वेळी मनामध्ये एकाग्रता साधत नाही, एक चित्त एकाग्र होत नाही. मनामध्ये नाना प्रकारचे विचार मध्येच उद्भवतात. नेहमी असंच घडतं. तर त्याच्या बाबतीत आपण मला मार्गदर्शन करू शकता का? काय जरा मला योगिनी मला नीट हे सांग जरा मोठ्याने. मला प्रश्न समजला नाही. बुवा विठ्ठल दादांचा असा प्रश्न होता की ते उपासनेला जेव्हा बसतात तर नामस्मरण करतात किंवा जे पण आहे तर मध्ये मध्ये त्यांचे विचार खूप वाढतात आणि त्यांचं चित्त एकाग्र होत नाही. विठ्ठल दादा मी बरोबर समजू शकले? हो, हं? बरोबर बरोबर, हो अगदी हो बरोबर. हो. बरोबर. हो. तर त्याचं कारण असं आहे की मगाशी जसं सांगितलं ना की मनावरती खूप असं आपल्या संस्कार झालेले आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे. आणि ते संस्कार कसे असतात की ते संस्कार असे एकदम जात नाही. जसं बघा आपल्याला कुठलाही व्यवहार करताना किंवा काही काम करताना आपण अगदी खूप त्याच्यामध्ये आपल्याला सराव करावा लागतो, खूप त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो, खूप आपल्याला त्याच्यावरती वेळ द्यावा लागतो. आता जेव्हा आपण मनाला एकाग्र करायला जातो ना, तेव्हा ते असं सांगितलं जातं की ते आपल्यामध्ये जे काही षड्विकार असतात म्हणजे त्यातले ते षड्विकार म्हणजे असे आपल्याला ते कुठेतरी मध्ये मध्ये येत असतात, आपल्याला कुठेतरी व्यत्यय आणत असतात. आणि आपल्या मनाला एकाग्रतेची सुरुवातीपासून आपण जेव्हा सवय लावण्याचा जर प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं असतं. कारण काय होतं ना, आता तुम्ही नक्की करत असाल, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणजे असं म्हणायचं नाही. पण अनेकदा असं घडतं, की आपण उपासनेची वेळ, उपासनेला किती वेळ द्यायचा, तो वेळ आणि त्याची ठरलेली खरं काही पद्धत आहे. एक आसन असावं, एक वेळ असावी, एक स्थान असावं. इतकं त्याला आपल्याला जेव्हा आपण ते हे करायचा प्रयत्न करू आणि जेव्हा आपल्याला त्याची सवय लागेल. बघा आपल्याला अ, अशा तुमच्या ह्याच्याशिवाय म्हणजे काय आपण म्हणजे एकाग्रतेशिवाय आपला व्यवहार सगळा अगदी सुरळीत चाललेला असतो. त्या व्यवहाराची आपल्याला जशी सवय झालेली आहे. काम करत असताना आपलं मन बरोबर त्या कामाशी जोडलेलं असतं. हे कसं आपल्या अंगवळणी पडलेलं आहे. हे रुटीन झालंय आपलं. तसं त्या मनाला एकाग्र करण्यासाठीच सुद्धा एक साधनेचं रुटीन बसलं पाहिजे. म्हणजे रोज आपल्याला थोडा वेळ त्याच्यासाठी आपल्याला सातत्यानं देणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच बुवा मला वाटतं विठ्ठल दादा तुम्हाला या गोष्टीतनं आणखीन मदत होईल. ज्याला आपण बऱ्याचदा काही गोष्टींमधनं पाहिलंय, की एक कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड आहे. ते जे अंगवळणी पडण्यावाला जो काही प्रकार आहे, मला वाटतं तो आणि त्यातल्या त्यात जसं बुवा म्हणले, की त्याचं आसन किंवा काही गोष्टी आपल्या फिक्सच असल्या पाहिजे. या गोष्टींनी ते आपल्याला हळू जमायला लागेल. तर हे आय एम शुअर सगळ्यांनाच यामुळे मदत होईल. मला वाटतं ताई तुम्ही बोलू शकतात, पण तुमचं नाव आज आयफोन आहे. तर तुम्ही अनम्यूट कराल तर प्लीज. हा, मी नीता हैदराबाद वरनं बोलतेय. जय जय बर. रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर.
माझा हा क्वेश्चन आहे, ध्यानात बसलं तर मन विचलित होतं, म्हणजे वेगवेगळे प्रश्न मनात येतात. आणि मी एकटी असते घरात आणि ध्यानात बसलं आणि कुणी बेल मारली तर उठून जावं का, हा विचार एक येतो. तर त्याचा आन्सर पाहिजे मला. एकतर बुवा तुम्ही अं, तर सांगा, पण मला त्या ताईंमधला एक लहान मूल इतकं छान दिसतंय ना, की किती किती इनोसंट प्रश्न आहे आणि एकदम तो भले विठ्ठलदादांच्या प्रश्नाशीच थोडा कनेक्टेड होता. पण मला तर पहिले या ताईंना थँक्स म्हणावं लागेल, की एकदम असं लहान बनवून अगदी मनात आहे तसा प्रश्न तुम्ही मांडला. थँक यू सो मच. येस बुवा. ऐसा कुछ नहीं. एक असं प्रयत्न करावा की ध्यानाची वेळ जर आपल्याला एक ठरवून काहीतरी थोडीशी अशी म्हणजे थोडंसं त्याचं नियोजन किंवा त्याचं आपल्याला जर असं काही करता आलं की आता ही वेळ आहे की या वेळेला कोणी येणार नाही. एक सकाळची वेळ असेल, दुपारची वेळ असेल, संध्याकाळची वेळ असेल, रात्रीची एक 10, 15, 20 मिनिटाची वेळ असेल, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही, असं आपण ती काळजी घेऊन आपण बसावं. अन्यथा अगदीच नाईलाज झाला, तर उठून ती आपण बेल वाजली की जाऊन दार उघडणं आणि ते काय आहे ते पाहणं, हे हम्म. जास्त योग्य राहतं. त्याचं म्हणजे कारण सांगतो तुम्हाला. जाऊ शकतो. तर हा. जर आपण ते केलं नाही हम्म. आणि जाऊ दे बेल वाजली, कोण आला, कोण गेला माहित नाही. ध्यानामध्ये तेच दिसेल. कोण आलं होतं बरं? त्याचं काय काम असेल? तर असं मनामध्ये येणं मग ते जास्त आपल्याला योग्य ध्यान म्हणजे ते बरोबर होत ठीक नाही. नाही, म्हणजे ध्यान हा बरोबर होत. मग ध्यान बरोबर होणार नाही. हा. त्यापेक्षा जो विषय समोर येईल ना, तो हा. विषय तिथल्या तिथेच हे करून निदान आपण तेवढ्या विषयातून तरी ती बाहेर पडू शकतो. उठावं, करावं, पण शक्यतो आपण अशी वेळ ठरवावी किंवा असा एखादा त्यातला रोजचा वेळ काढावा, की आता या वेळेत कुणी येणार नाहीये. म्हणजे सकाळी समजा आपण 6 वाजता बसलो. कुणी हम्म. येण्याची शक्यता नसते. नसते. हा. अशी एखादी वेळ कुठली तुमच्या सोयीची असेल ती. पण आधीच काय होतं, की आपण आधी बसतानाच जर आपण असं ठरवून बसलो, की अरे, आता कोणीतरी येईल का? काहीतरी होईल का? मग ते माझं मन लागेल का? माझं ध्यान लागेल का? हा विचारच करायचा नाही. आपलं ध्यान लागणार आहे. आपलं मन एकाग्र होणार आहे. अशी सकारात्मक दृष्टी ठेवून पण असा वेगवेगळे सकारात्मक प्रश्न डोक्यात येतात ना, म्हणजे आता हो, ते येणार ना. मुलगा आला की अहो, नाही, मुलीचं मनाचं कसं. काम काय मग? हम्म. मन आहे ना. हा. शेवटी मनाकडे काय काम दिलंय? मी एक उदाहरण देत असतो, की हम्म. मन म्हणजे काय? की एक आपल्या बिल्डिंग सोसायटी असते. बिल्डिंगच्या तिथे एक आपण रखवालदार वॉचमन ठेवलेला असतो. असतो की नाही सिक्युरिटी. हो. तर त्या सिक्युरिटीचं काम काय? येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणं. त्या सिक्युरिटीचं काम मन म्हणजे आपली सिक्युरिटी आहे. आपल्या मनामध्ये येणारे विचार आणि मनातून बाहेर जाणारे विचार या दोन्हींच्या वरती लक्ष ठेवणं आणि त्याच्यावरती त्याचा कामच आहे ते संकल्प आणि विकल्प करणं हे मनाचं काम आहे. त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. आणि कधीही म्हणजे सगळ्यांसाठी सांगतो की माझ्या मनामध्ये कुठला विचार येऊच नये, येणारच नाही, असं होऊ शकत नाही. मनामध्ये विचार येणारच कुठल्याही परिस्थितीत. उपासनेला बसल्यानंतर ते जास्ती येणार काही दिवस, काही काळ. पण कालांतरानं ते विचार आपोआप हळू-हळू, हळू-हळू कमी व्हायला लागतात. प्रपंच आहे म्हणजे येणारच. हां, येणारच. आणि त्यातनं मी कोशिश करतेय, म्हणजे न येण्यासारखं असं, म्हणजे एकाग्र प्रयत्न करायचे. होण्याचं, बरोबर. एकाग्र प्रयत्न. करेक्ट. होईल, होईल. थँक्यू, धन्यवाद. जय गुरुवीर समर्थ. थँक्यू सो मच. आणि मला वाटतं बुवा वेळेनुसार आपण आता थांबायला आजच्यासाठी हरकत नाही. आपला हो. पुढचा जो विषय तो आपण 2 तारखेच्या गुरुवारी पुन्हा याला पुढे कंटिन्यू करणार आहे. मला तुमच्या बोलायचंच आहे का छायाताईचा असा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हात वर येतोय बुवा, म्हणजे तुम्ही जर परवानगी दिली तर एकदा मी ऐकू शकते का? म्हणजे ठीक मी आहे, ठीक आहे. हो, चालेल, आणि चालेल. बुवा आणखीन आता असं झालंय की माझी मामी काही दिवसांनीच मला अशी एकदम खूप एनर्जी देणारी भेटली आणि तिने पण हात वर केलाय. म्हणजे मला नंतर असं वाटायला नको की मी ऐकलं नाही. तर मला वाटतं छायाताईला ऐकल्यावर आपण मामी आम्ही तुला नक्की ऐकू. थँक्यू योगिनीताई. बुवा, मला मगाशी एक सांगायचं राहून गेलं की साधारण 15 वर्षापूर्वी तुम्ही कुठल्या तरी एका चॅनलवर मनाचे श्लोक आणि मनाच्या श्लोकांचे अर्थ सांगायचे. सकाळी 6 वाजता असायचं ती वेळ.
आणि मी त्यासाठी पहाटे उठून सगळं आवरून वगैरे आणि तिथे एबीपी बसलेली असायची. एबीपी ला सांगायचे. हा एबीपी आता ABP. 2019 पासून मी टीव्ही बंद केलाय, त्यामुळे मला कुठले चॅनल माहिती नाही. पण तेव्हा मी आवर्जून बसायची आणि मला सतत म्हणजे रामदास स्वामी बोलताय जसं आता कोणीतरी बोललं, तेव्हाही मला ते बोलायचं राहून गेलं ऍक्च्युली, कारण की वेळेचा हे असल्यामुळे. आणि मला वाटतंय की हे थांबवूच नाही, कारण की सतत श्रवण श्रवण आणि उत्तम सगळं मिळतंय बुवांकडनं, खूप छान वाटतंय. आणि माझा एक प्रश्न होता छोटासा, की समर्थांचे विचार घेऊन तर मी उभी आहे, कारण की मी श्रवणाला जात होती साधारण 12वी पासनं. पण लोक ह्याचा गैरफायदा घेता असं मला आता साधारण एक 3-4 वर्षामध्ये जाणवतंय, की आपण नम्र म्हणजे समर्थांनी सांगितलं की नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. पण इतकं नम्र होऊन जर आपण वागत असू तर समोरच्याला वाटतं की हा बावळट आहे आणि हलक्यात घेतात ते आपल्याला. तर अशा वेळा मानसिकता खूप बदलते आणि खूप मानसिक त्रास होतो. आपण बोलत नाही त्यांना, पण आत खूप त्रास होतो. तेव्हा काय करावं? परिस्थितीनुरूप आपण त्या त्यावेळी तो निर्णय घ्यावा, की जर आपण म्हणजे माझं स्वतःचं सांगणं असं असतं की आपण दुसऱ्याला नाही बदलू शकत. हम्म. आपण आपल्या स्वतःला बदलणं, आपल्या स्वतःला आपण सांगणं, आपल्या स्वतःला आपण, कारण काय समोरची व्यक्ती बदलवणं आपल्या हातात असत नाही. ते समर्थाने जे सांगितलंय की धटाशी असावं धट, उद्धटाशी उद्धट, ते एक हम्म. वेगळ्या भूमिकेतून सांगितलंय. पण हम्म. आपल्या स्वतःच्या एक साधक म्हणून किंवा उपासक म्हणून आपल्या स्वतःसाठी जर आपण जर ठरवलं किंवा विचार केला, तर अशी जेव्हा माणसं भेटतात आपल्याला, हम्म. त्यावेळेला आपल्याला त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करण्याशिवाय फारसा काही फार उपाय असत नाही. कारण तुम्ही त्यांना किती जरी आपण सांगायला गेलो, किती जरी आपण त्यांना ठोसाला ठोस, उत्तराला उत्तर द्यायचा प्रयत्न केला, आपलं स्वास्थ्य बिघडतं. समोरची नाही, व्यक्ती आहे उत्तर तशीच देतच राहते आणि नाही. ती उत्तर ती जास्त सॉरी. जास्त करते, जास्त हम्म. करते. असं हम्म. होतं. उत्तर असं देतच होतं. नाही, पण आपल्या वर्तनातनं त्यांना वाटतं की हे बावळट आहे, म्हणजे असं त्यांचं जे वर्तन असतं ते असं दिसतं. पण आपल्याला वाटतं की नाही बाबा, म्हणजे हे अज्ञानी म्हणून आपण चाललेलो असतो, पण त्यांना वाटतं हे अज्ञानी. तर अशा वेळी मानसिक त्रास होतो. मना वीट मानू नको नको बोलण्याचा, बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा. जोडेल कैचा. थँक्यू. सुखाची घडी लोटता सुख आहे. एवढंच एक समर्थांची पण लक्षात ठेवायचं की दुर्जन सापडून सोडावे परोपकार करून. थँक्यू. थँक्यू. आणि येस, आपण डॉक्टर सुनीता मॅमला ऐकायच्या आधी बुवा, त्या प्रोग्रामचं नाव देव माझा असाच होता ना? हो हो, देव माझा, देव माझा. हा, तर बुवांनी 10 वर्ष म्हणजे अखंड मला वाटतं कुठेही ब्रेक न घेता तो प्रवास अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. आणि जसं ते तुम्ही बोलला तसं किती जणांसाठी बुवा ते आयडियल त्या कार्यक्रमानंतरच खूप जनसंपर्कामध्ये मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचलेत. येस मामी. हा, नमस्कार. मी डॉक्टर सुनीता पंडित. मी क्लिनिकल एम्ब्रिओलॉजिस्ट आणि काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून काम करते. मी इंट्रोडक्शन देण्याचं कारण हे की माझ्याकडे अनेक पेशंट्स असतात की ज्यांना जरा हेल्थ एन्झायटी असते. म्हणजे एक हृदयरोगाचा झटका येऊन गेलाय, तर आता मला होईल म्हणजे ट्रीटमेंट घेऊन अँजिओप्लास्टी झालेली असतानाही त्यांना भीती असते की मला कधी काही होईल, आणि जरा किरकोळ त्यांना गॅसेस झाले तरी ती भीती असते. तर त्यांना कसं म्हणजे लाईक स्पिरिच्युअली कसं हे सांत्वन म्हणूया आपण, म्हणजे आम्ही काउन्सिलिंग करतो त्यांना सायंटिफिकली, पण आपल्या स्पिरिच्युअल वेने कसं त्यांना समजवायचं त्याच्यावर जरा तुम्ही एनलायटन करा. हा, त्यांना त्यांना कसं माहितीये का की आता त्यांना असं सांगून तर काही समाधान होणार नाही, पण एक तुमच्यासाठी सांगतो की त्यांना कसं ते सांगायचं ते तुम्ही त्यांच्या भाषेत सांगा. पण समर्थांनी असं म्हटलंय की देहे दुःख ते सुख मानित जावे. जसं सुरुवातीला मी सांगितलं की देहाला होणारे यातना, देहाला होणारे काही भोग असतात, त्याच्यापासून आपल्याला होणारा त्रास असतो. हा खरं तर एक असं म्हटलेलं आहे की तो गेल्या प्रारब्ध, देह प्रारब्ध ज्याला म्हणतात की नाही, तर तो देह प्रारब्धाचा भाग असतो. फक्त हे त्यांना सांगताना आपल्याला असं सांगावं लागेल की बाबा रे, तुझं देह प्रारब्ध आहे, तुला ते शेवटी सगळं संतांना सुद्धा ते चुकलं नाही.
हो. देवाधिकांनाही चुकलं नाही. आणि हे नक्की आहे की जो या मार्गात आहे, जो चांगल्या मार्गाने चाललोय किंवा चांगल्या आपल्या मार्गानं तो पुढे पुढे जात असतो, चालत असतो. अशा सन्मार्गानं चाललेल्या माणसाला त्रास जास्त आहे. हं. एक गुरुदेव रानडे निंबाळचे नेहमी सांगायचे की अध्यात्म क्षेत्रातल्या माणसाला, पारमार्थिक माणसाला म्हणाले देहाचे दुःख जास्त असतात किंवा आजारपण जास्त असतात. त्याचं कारण असं की ते म्हणाले की परमेश्वर त्याची परीक्षा पाहत असतो की तू देहाला महत्व देतोस का देवाला महत्व देतोस. हा भोग जो आहे हा तुझ्या देहाशी निगडीत आहे. देह दुःख जी आहेत फक्त त्यांना सांगताना आपल्याला असं सांगावं लागेल की तुला एकट्याला दुःख नाहीये. तुला जे त्रास होतोय, तुला जे काही सोसावं लागतंय, तुला जे काही भोगावं लागतंय, हे सगळ्यांच्याच वाट्याला आलेलं असतं कमी जास्ती प्रमाणामध्ये. मग त्यांना एवढं सांगावं की आपल्या देहात्म भावाकडे किंवा देहबुद्धीकडे दुर्लक्ष करण्यासाठी तुला भगवंताचं थोडंसं नाम घेणं खूप आवश्यक आहे. थोडीशी आपल्याला त्याच्यासाठी साधना, मी तर नेहमी रामरक्षेचा उपाय देत असतो की जसं एक रामरक्षेमध्ये एक श्लोक आहे, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. खूप त्याचा कोरोनामध्ये खूप उपयोग झाला. हो. तर त्यांना हेच शेवटी आपल्याला थोडंसं सांगणं, समजावून सांगणं जास्त योग्य ठरेल. चालेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि येस राजेश दादा, तुमचं ऐकून आपण इथं थांबणार आहेत, कारण खूप वेळ झाला, मे बी माझं लक्ष नव्हतं तुमचा हात वर आहे. ऍक्च्युली बघाशी जो त्यांनी सांगितलं की आमचं धारणा होत नाहीये नीट, म्हणजे मी माझा जो अनुभव आहे तो मी सांगतोय की ज्यावेळेला मी नामस्मरण करतो किंवा काय करतो, माझ्या मनात विचारतात अरे ती ट्रेन पकडायची आहे. मग इथे लगेच मी माझ्या जोरदार नामस्मरण चालू करतो. म्हणजे हळूहळू आपल्या आपल्या शरीरात दोन मन आहेत, एक कुमन सुमन. कुमनात नेहमी वाईट विचार येत असतात. त्या सुमनात ते नामस्मरण ते वाढत जावं, फटाफट फटाफट जेवढं म्हणता तेवढं, की जेणेकरून कुमनचे विचार कमी होतील. असे एक्सपिरियन्स नाही होणार अनुभवाने. माझा अनुभव आहे की आता म्हणजे आणि रेखी प्रवासामध्ये आल्यावर तर लगेच माझं 1-2 सेकंदामध्ये माझं म्हणजे नामस्मरण करायला इतकं छान वाटतं मला, जे पूर्वी होत नव्हतं ते. तर मला हा अनुभव सांगायचा होता. आणि दुसरा एक बुवाने प्रश्न विचारला होता की मी एक चरित्र वाचलं होतं, तर त्याच्यामध्ये असं होतं की म्हणजे निरसेवा सरस्वतींनी सांगितलं की 17व्या शतकामध्ये माझे दोन्ही भाऊ, म्हणजे एक भाऊ, 2 भाऊ होते, आंधळा आणि एक पांगळा. तर आंधळा भाऊ म्हणजे शिवाजी महाराज आणि पांगळा म्हणजे राम महाराज. हे कितपत खरं आहे? हे कसं आहे की आता ह्यांची जर चरित्र बघितली तर चरित्रात्मक दृष्ट्या हे आपल्याला आपल्या एक भावनिक दृष्टीनं हे सगळं आपण समजू शकतो किंवा गोष्टी काही करू शकतो. पण समर्थांच्या संपूर्ण चरित्रामध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख कुठे मला आढळला नाही. पण त्या चरित्रामध्ये असेल, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये आहे, हे मला नक्की हो आहे. हो. पण कसं असतं की हे सगळं श्रद्धेवर चालणारं जग आहे आणि आपणही त्याच्यावरती जगावं. मला असं, मी स्वतः या मताचा आहे. तुम्ही खूप चरित्रामध्ये, खूप इतिहासामध्ये, खूप त्याचा अगदी असं चिकित्सक बुद्धीतून बघायला जाल तर मग त्याचा कुठेच अंत लागत नाही. नाही, चिकित्सक आपली बुद्धीने हा प्रश्न नाही विचारला मी, नाही नाही की नाही, म्हणे तुम्ही नाही विचारला, पण श्रद्धायुक्त अंतःकरणाने हे आपण मान्य करावं. पण चरित्रात्मक किंवा इतिहासाच्या दृष्टीनं हे चरित्रात कुठे शिवाजी महाराजांच्या किंवा समर्थांच्या चरित्रात हे कुठे आलेलं नाही. येस, तर मला धन्यवाद. वाटतंय बुवा खूपच सुंदर अनुभव आलेत सगळ्यांना. फक्त बुवा 2-3 लाईन तुमच्याकडनं आम्ही मस्त ऐकून ह्या आपण आजच्या प्रोग्रामला इथं म्हणजे थांबवू, आणि पुढे आपण 2 तारखेला भेटतोय. तर मला वाटतं सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन करून आपण बुवांचे जे पण काही शेवटचं थोडं शेअरिंग आहे ते ऐकू आणि या प्रवासात इथं थांबवू. तर आपल्या सगळ्या आजच्या चिंतनाचं एकूण सार किंवा एकूण त्याचा गोषवारा म्हणू आपण, एकूण त्याचा सारांश जर काही असेल तर तो हाच आहे की आपल्याला आपल्या स्वतःचं आयुष्य, आपल्या स्वतःचं जीवन हे आनंदमय रीतीने आपल्याला जगायचंय.
भगवत कृपेमध्ये आपण जगतो आहोत, त्या भगवंताच्या अनुसंधानामध्ये जगायचंय. आणि तो करता करविता सगळं शास्ता नियंता सगळं काही तो आहे. पण याचा अर्थ असा नाही की असेल माझा हरित देईल खटल्यावरी, असा असा भाव त्याचा असत नाही. पण समर्थांचा प्रयत्नवाद आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून आपण एक ओवी दिलेली होती, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळाची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतर. आता हे राम कोण आहेत? म्हणजे त्या प्रतिमेतले राम इथे अपेक्षित नाहीयेत, किंवा नुसते राम म्हणजे मूर्तीतले राम इथे अपेक्षित नाहीयेत. तर ते राम म्हणजे आपल्या अंतःकरणातली एक सामर्थ्य संपन्न असणारी शक्ती, सामर्थ्य संपन्न असणारं अस्तित्व, किंवा जी ज्योत त्याला आपण म्हणू. तर ती ज्योत, ती शक्ती, ते सामर्थ्य म्हणजे राम आहेत. आणि मग तो राम हा सगळा करता करविता आहे, याचं सतत अनुसंधान ठेवावं. आणि त्यांच्यावरती आपण सोपवायला शिकावं. शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता. जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करुनी, तसं आपण त्यांना शरण जावं, त्यांच्यावरती सोपवावं. पण याचा अर्थ की आपण आपला प्रयत्नवाद, आपण आपली सकारात्मक दृष्टी, आपण आपले विचार आणि आपण आपल्या सामर्थ्य संपन्न विचारांनी जगावं, एवढंच याच्यातनं मला सांगायचं. बुवा खरंच थँक्यू. आणि आजचा हा प्रवास सुरू झालाय म्हणजे हा मे बी माझा हट्ट आहे की विनंती मला नाही माहिती. पण कल्याणकरी 2 लाईन जर नाही ऐकल्या तर आम्हाला कोणालाच ती ताकद म्हणजे अशी जी भेटू शकते खूप. तर माझी इच्छा आहे सगळ्यांनी प्लीज आपला व्हिडिओ ऑन करा, हात जोडूयात आणि आपण बुवांना ऐकू. 2 ओळी म्हणू ना? बुवा जर तुम्हाला आणखीन वाटलं तर तुमच्यानुसार. चालेल. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूचा सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कुठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसिना ही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी
राम राया जय जय रघुवीर समर्थ. दुआ शब्द नाही आहेत पण धन्यवाद आणि थँक्यू सो मच. जय जय रघुवीर समर्थ सगळ्यांना.